लक्षात असू द्या, 365 दिवसापैकी आजचा जो दिवस आहे, हा आजचा दिवस सुवर्ण अक्षरानं लिहिला तरी कमी पडेल इतका महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही म्हणाल दिवस कोणता महत्त्वाचा आहे, काय आहे, विशेष आहे. पुढं पाहायचं असेल तुम्हाला तर व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि शेअर करायचं मात्र सोडू नका. सुवर्ण अक्षराचा दिवस म्हणजे असा आहे की ज्या मानवामुळं आपण जिवंत आहेत, ज्या मानवामुळं, ज्या व्यक्तीमुळं आपण जगू शकतो, खाऊ शकतो, ज्या मानवामुळं कायद्याच्या संरक्षणामध्ये आपण आहोत. जसा एक पोपट पिंजऱ्यामध्ये गेल्यानंतर सुरक्षित असतो, तसं सुरक्षित आपण आहोत. ज्या मानवामुळं चीन, पाकिस्तान, भारत यांच्या बाँड्रीवर जे सैन्य आहे ते पण सुद्धा सुरक्षित आहे. असा मानव कोणता आहे, तो मानव आहे बाबासाहेब आंबेडकर. कोणी डॉक्टर आंबेडकर म्हणतंय, कोणी बाबासाहेब आंबेडकर म्हणतंय. पण त्या मानवानं जेवढी घटना लिहून ठेवली, ही घटना मात्र पिढीनपिढी पुरणारी आहे. जगामध्ये खूप महत्त्वाचा असलेला हा व्यक्ती आज या व्यक्तीबद्दल जे कुतूहल लोकांच्या मनात निर्माण होतंय ते सांगण्यासारखं नाही. ते कितीतरी पटीनं मोठं आहे. त्या मानवाची गणता कशी करता? अहो, विश्व भारत रत्न पुरस्कार या व्यक्तीला भेटलेला आहे. ही व्यक्ती साधारण नाही, साधारण डोक्याची नव्हती, येडेपणाचे लक्षण नव्हते. पण वेडेपणाचे लक्षणं तुमच्यात आमच्यात जरूर आहेत. तुमच्यात आमच्यात जरूर आहेत. का आहेत? की अशा मानवाची जयंती ही वर्षातून 14 एप्रिलला येते. मग 14 एप्रिलला जर जयंती येते तर खरंच सांगा बरं, जे जयंती साजरी करतात ते दारू पिऊन का नाचतात? हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे का नाही? डॉक्टर बाबासाहेबांचा घोर अपमान आहे. याच्यावर असा एक कायदा पाहिजे की मिरवणुकीमध्ये जाणाऱ्या माणसाचा तोंडाचा जरी वास आला तर त्याला सजा व्हायला पाहिजे, त्याला दंड व्हायला पाहिजे, त्याला 4 चाबुकाने ठपके द्यायला पाहिजे. कारण का? आमची काही दुश्मनी नाही, पण त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीमध्ये जे नाचतंय तर तो त्या माणसाचा, महामानवांचा अपमान आहे. हा अपमान होऊ नये. मग आपण त्या माणसाने काय सांगितलं आपल्याला? शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आपल्याला शिकायचं, संघर्ष करायचा, संघटित व्हायचं हे शिकवलं आहे. आणि आपण फक्त दारू प्यायला संघटित व्हायला लागलो. काय लक्षण आहे देते तुम्ही सांगा? दारू प्यायला आपण लक्षण संघटित व्हायला लागलो. हे लक्षण आहेत का आपले? अरे आज जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची, कदापि दारू पिऊ नका, कदापि दारू पिऊ नका, दारू पिऊन धिंगाणा करू नका. हे मी तुम्हाला सांगतो, कळकळीने सांगतो. आदर ठेवा त्या माणसाचा, सत्कार असू द्या, मनामध्ये हृदयामध्ये त्या माणसाला असू द्या. त्या माणसाच्या विचारामध्ये जेवढं आपण करतो ते आपण विसरून जातो. खाल्लं पिल्लं दारू ढोसली की झालं, मोकळं झाले, पुन्हा त्या माणसाचं लक्षच नाही. त्या माणसानं आपल्याला काय सांगितलंय? काय नाही, याचा अभ्यास करा रे. बरेच लोक याच्यात अभ्यास करत नाहीत. घटनेचा अभ्यास काय ते माहीत नाही. बरं, घटनेचे लोक वाचतात, खडं वाचतात, पण एका घटनेमध्ये जी कलम लिहिली त्या कलमेचा अर्थ काय तात्पुरता सांगतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं की टोपी काढून का जेवतात, टोपी काढून का जेवतात म्हणलं तर टोपी ताटात पडेल म्हणून जेवतात. असे उद्धट उदाहरणं देणारे लय लोक आहेत. पण खरं त्याची एक एक कलम काय आहे, त्या कलमाच्या हजारो गोष्टी समजून घ्या. तसं आपण वागतो का ते पहा. तसं वाईट कृत्य होणार नाही कोणासोबत याची जाण ठेवा. तुम्ही जर या गोष्टीची जाण ठेवली आणि ते संस्कार जर आजमावले तर 100% तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास झाला हे मात्र सिद्ध होईल. आपण काय करतो?
शिका, संघटित व्हा सांगतो, आणि आपल्या मुलाला काय संस्कार देतो आपण? काय संस्कार देणार आहे? अशा महामानवाची आज जयंती आहे, ज्या मानवामुळे जगातले बरेच लोक विचार घेतात, ज्या मानवामुळं भारताची राज्यघटना तयार झालेली आहे, ज्या मानवामुळं भारताचे आचार विचार कायदा चालतो, अशा मानवाची आज जयंती आहे. नाही तर तुम्ही विचार करा, कायदाच जर नसतात तर कोणी कोणाला फटके देऊन घरातलं लुटून नेलं असतं, कोणी कोणाला समजलंच नसतं. कायदा आहे म्हणून आपल्याला समजतं कायदा आहे, मुळातच कायदा जर नसतं तर आपण काय विचार केला असता? आमका माणूस येईल आपल्याला मारल, आमका माणूस टमकन येईल, हे नेईल. अल्पसंख्याक लोकांचं काही खरं नसतं. ज्या समाजाचे लोक गावात कमी राहतात त्या लोकांचं काही खरं नसतं. पण कायदा लागू झाल्यामुळं आपण काय विचार करतो? नाही नाही, कायद्याचं संरक्षण आहे, कायदा आहे म्हणून बरं आहे. अरे कायदा आहे म्हणून कोणी कोणाच्या वाटी जात नाही. एवढ्या मोठ्या घटना घडतात, त्याला सजा मिळते, त्याच्यावर विचार केला जातो. कायद्याच्या भरोश्यावर एवढे मोठे न्यायाधीश आहेत, कोर्ट आहेत, मोठमोठ्या सुप्रीम कोर्ट आहे, हाय कोर्ट आहे, कशाच्या भरोश्यावर आहे? पण आपण मात्र वाईट न करताना त्या माणसाच्या मिरवणुकीमध्ये वाईट मद्य न पिताने, वाईट कोणती नशा न घेताना इमानदारीनं नाचा, इमानदारीनं नाचा. नाचा म्हणजे आनंद व्यक्त करा रे, नाचा म्हणजे धिंगाणा करायचा नाही. धिंगाणा करून मी लय मोठा नाचलो, मी लय मोठा दारू पिलो असं नाही करायचं. आज महामानवाची जयंती आहे. कृपया तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की या मानवाच्या मिरवणुकीमध्ये दारू पिऊन धिंगाणा करू नका. शांततेत मिरवणूक करा. शांततेचं प्रतीक आहे ते. त्यांना खूप काही शिकवलं रे, डोक्याच्या वरी जाते रे. किती साका दरवर्षी शाळेत भाषणं असतात, कुठं भासतात, निश्चित म्हणायला भाषणं आहेत, पण विचार कोण करायला का? त्याचे विचार करायचे, काही करायचे रे. अरे पिढ्यानपिढ्या चालल्यात, मरालेले लोक पिढ्यानपिढ्या चालल्यात. तुम्ही आम्ही सगळं ऐकतो, पाहतो. हा व्हिडिओ नक्की पहा, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि जाऊ द्या पुढं शेअर करा, जेणेकरून लोकांना विचार पडतील, जेणेकरून लोकांची दारू सुटल. धंदे आहेत काय? अरे वाईट वेळनं बंद्या गावाला आपण लावायला लागलो, वाईट वळण लावले. कोणी तर काय करते, बाबासाहेब आंबेडकर जयंती तर दारू वाटायला लागते, कोणी काय दारूच प्यायला लागले, कोणी वेगळ्या नशाला काय घाटा नाही, लेकिन नशा येतात. पण नशा करा ते तुमच्या घरात, नशा करा ते तुमच्या घरात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला किंवा त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला तुम्ही सगळ्या गोष्टीचा त्याग करा रे, सगळ्या गोष्टीचा त्याग करा. आणि धिंगाणा करून नाचू नका. नाचा जरूर, आनंद व्यक्त करा. ढिंगचिक 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 नाचा, नाचा, मस्त नाचा, आनंद व्यक्त करा. अरे ते बाबासाहेब तुमचा नाही, कोणाचा नाही, पण त्या भारताचा आहे. सगळ्या मानवाचा मानव तयार झालेला आहे तो. किती बुद्धिमत्ता मान, तुमच्यात आमच्यात काय बुद्धिमत्ता आहे पहा बरं. एवढं मोठं त्या माणसानं करून ठेवलंय, आणि त्या माणसाचा धिंगाणा करून त्या माणसाचा अपमान करू नका, अपमान करू नका. म्हणून तुम्हाला सांगणं माझं हात जोडून एवढंच विनंती आहे की अशा मानवाच्या जयंतीला उपास धरा, उपास धरा, खाऊ नका, उपास धरा, उपास. कळकळ राहा, कळकळ राहा, आणि घरी पूजा करा, नंतर जेवण करा, दर्शन घ्या, आणि सदैव आमच्या पाठीशी आशीर्वाद असू द्या, आणि आमचं चांगलं होऊ द्या असा विचार ठेवा. कोणाला मारायचा विचार ठेवू नका, कोणाला झगड्याचा विचार करू नका, कोणाचं नुकसान करायचा विचार करू नका. अरे तेच जर आज जर असते, महामानव असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर असते, तर विदेशातले लोक भारतामध्ये सदैव येत राहिले असते. पण का असते, नशिबापुढं काही चालत नाही. माणसाचं वय संपलं की माणसाला प्रत्येकाला जावं लागते. झाडाचं पान पिकलेलं असलं पण ते गळून पडतंय. अशा प्रकारचे महामानव गेलेले आहेत.
पण त्यांचे आचार विचार सदैव कायम ठेवा, सदैव कायम ठेवा आणि चरणामध्ये आचरणामध्ये आणा. आणि आजच्या या जयंतीनिमित्त महामानवाला विनम्र अभिवादन करतो. आणि जे जे माझे व्हिडिओ पाहतात ते नक्कीच सबस्क्राईब करतील आणि पुढं शेअर करतील अशी अपेक्षा करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो, नतमस्तक होतो. धन्यवाद मित्र. तर घ्या, हे चॅनल पाहण्याचं विसरू नका.